जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, संभाजीनगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या 113 आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर जर 113 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके नगरसेवक किती लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर छत्रपती संभाजीनगर पालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 57 नगरसेवक हे निवडणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळते आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश शिवसेना या पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 29 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का आणि याचा तोटा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे MIM पक्ष. तर मित्रांनो, MIM पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर 25 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमके किती मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये 22 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आले आहेत. त्यामुळे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर त्यांची काही प्रमाणात ताकदी वाढली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांना नेमकं या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा 11 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, राज्यातील परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षाला कमी प्रमाणात यश हे सर्व ठिकाणी मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर सुद्धा त्यांना कमी यश मिळणार आहे की चांगले यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 5 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 2 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये नेमके किती मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण लास्टचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 24 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजे तर मित्रांनो, सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे अपक्षांना सुद्धा मिळालं होतं. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचं यश हे अपक्षांना सुद्धा मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकांमध्ये सुद्धा अपक्षांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक जर येणाऱ्या 15 तारखेला झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळाल्या ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना 2 मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार गट आणि शरद पवार गट गेल्या निवडणुकीमध्ये एकत्र होते आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना 2 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळाल्या ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया.
तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा 1 जागाही त्यांना एक्स्ट्रा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो राज्यातील परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षाला सर्व ठिकाणी अपयश मिळत गेलं आहे. म्हणजेच मित्रांनो आताच झालेल्या लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची, त्याच्यानंतर मित्रांनो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये कमी जागा या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 11 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 5 ते 7 जागा म्हणजे त्यांना अपयशच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं असं आपण पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 24 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 10 ते 12 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपक्षांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे MIM पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर MIM पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळत होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला 10 ते 12 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला सर्वाधिक मोठं अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या साथीनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये फूट पडली आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 25 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचे यश आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 25 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या साथीनं 10 ते 12 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचा दबदबा हा त्यांचा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर होता. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर 29 जागा या मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 12 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळत होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळत होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 30 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येईल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना पक्ष असो किंवा MIM पक्ष या दोन्ही पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर इतकं कमी यश मिळेल का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.